अपूर्णांकावरील गणित सोडवायचे। या अपूर्णांकाला कोणत्या प्रकारचा अपूर्णांक म्हणायचा रे? 7/9 व्यवहारी अपूर्णांक। आणि जे दशांशामध्ये पॉइंट मध्ये जे दिलेला असतो 7.5 याला काय म्हणायचं? दशांश। दशांश अपूर्णांक। आता ज्यावेळेस व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करताय, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज, गुणाकार, भागाकार जे काही असेल ते एकाच गणितामध्ये जर दिलं तर तुम्ही सुरुवातीला काय करणार? पदावलीमध्ये काय सांगितलं होतं? पहिल्यांदा भागाकार सोडवायचा। पदावलीमध्ये पहिल्यांदा भागाकार सोडवायचा। मग इथं काय येईल? अपूर्णांकाचा भागाकार करताना आपण पहिला अपूर्णांक जसाचा तसा ठेवतो आणि दुसरा अपूर्णांक उतरून घेताना गुणुले चिन्ह आणि गुणाकार व्यस्त करतो, म्हणजे छेदाचा अंश आणि अंशाचा छेद करतो। छेदामध्ये 9 आहे आणि अंशामध्ये 7 आहे, तर काय करायचं? याचा अपूर्णांकाचा भागाकार करतो त्यावेळेस ही पायरी करायची। पहिला अपूर्णांक जसा तसा लिहायचा, भागाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह लिहायचं आणि दुसरी संख्या छेदाची अंशात अंशाची छेदात याला म्हणायचं गुणाकार व्यस्त। आणि गुणाकार व्यस्त करून घेतल्यानंतर छेदाचा गुणाकार अंशाचा गुणाकार करायचा। तर इथं काय येईल बघा? 7×9 63 आणि 7×9 63। तर इथं काय येईल? उत्तर बरोबर 1 येईल। उत्तर काय येईल? 1 येईल। 63 एके 63 आणि 63 एके 63। म्हणजे अंश आणि छेदामध्ये जर समान संख्या असेल तर त्या अपूर्णांकाचा संक्षिप्त रूप दिल्यास किती उत्तर येते? 1 येते। इथं आलं, या दोन्हीसाठी किती आलं? 1 आलं उत्तर। इथं 1 आलेलं आहे। इथं काय आहे? गुणाकार। इथं पहिल्यांदा बेरीज आहे, पहिल्यांदा बेरीज आहे आणि इथं गुणाकार आहे। भागाकार झाल्यानंतर पहिल्यांदा आपण सोडवणार भागाकार, पहिल्यांदा भागाकार सोडवणार, भागाकार नंतर गुणाकार सोडवायचा आहे। पदावलीमध्ये भागाकार सोडवल्यानंतर गुणाकार सोडवायचा आहे। मग इथं गुणाकार करायचा आहे। आपण याचं एक उत्तर काढलंय, म्हणजे इथं काय राहिलेलं आहे? 7/9 अधिक 7/9 आणि या गुणाकारानंतर या दोन्हीसाठी काय आलेलं आहे? उत्तर 1 आले। या दोन्हीसाठी उत्तर 1 आलंय, गुणाकारामध्ये 1 राहील। आता याच्यामध्ये पहिल्यांदा गुणाकार करून घेणार। बघा इथं छेद काही नसतो, छेद काहीच नसतो, त्यावेळेस छेद 1 असतो बघा। आणि गुणाकारामध्ये छेदाचा आणि अंशाचा गुणाकार करायचा। मग इथं येईल 7/9 अधिक 7 एके 7, 9 एके 9। म्हणजे आता लास्टला राहिले फक्त बेरजेची क्रिया। ज्या वेळेस तुम्ही बेरीज करणार आहे 7/9 अधिक 7/9 यांची बेरीज करायची, त्यावेळेस काय होतंय? अंश समान करून घ्यावा लागत। छेद समान नसेल तर छेद समान करून नंतर बेरीज केली जाते। पण इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? समान छेद दिलाय, छेद समान दिलाय, त्याच्यामुळे छेद समान करायची गरज नाही। तर इथं येईल दोन्ही छेदासाठी एकच छेद घ्यायचा आहे, 9 संख्या घ्यायची आणि दोन्ही अंशाची बेरीज करायची। 7 अधिक 7 14। म्हणजे इथं उत्तर काय आलेलं आहे? 14/9। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 14/9। पण तुम्ही इथं सुद्धा काटाकाटी करू शकता। आता स्पर्धा परीक्षेला तुम्ही गेल्यानंतर ही सगळी मांडणी करत बसायची नाही, म्हणजे ही सगळी मांडणी करायला तुमचं ह्याच गणिताला 5-6 मिनिटं जातील। तुम्हाला किती वेळात काढायचंय? 1 मिनिटाच्या आत तुम्हाला उत्तर काढलं तर तुमचा पेपर कव्हर होणार आहे। मग या पद्धतीचं जर गणित आलं तर लगेच मनात कॅल्क्युलेशन करायचंय, मनामध्ये कॅल्क्युलेशन करायचं आणि पटकन काटाकाटी करून टाकायची। लगेच इथं समजून जायचं अरे बाबा सगळीकडे 9 आहे, 7 आहे, म्हणजे याचा जर भागाकार केला उलटून गुणाकार व्यस्त करतो आपण भागाकाराचा आणि गुणाकार व्यस्त केल्यानंतर समान संख्या येणार आहे, छेदात आणि अंशामध्ये समान येणार आहे। इथं 1 येईल आणि इथं काय होईल? गुणाकार 1 न जर गुणलं याला, कोणत्याही संख्येला जर 1 न गुणलं तर आपल्याला तीच संख्या मिळते, म्हणजे इथपर्यंत तर सुटलं। आणि यांचा बेरीज करायची यांची, राहिलं इथं 1 न गुणल्यानंतर आला तोच अपूर्णांक येईल 7/9।
आणि 7/9 आणि 7/9 ची बेरीज करायची. इथं तर पाया समान आहे त्यासाठी 9 येणार आहे वरती. 7 आणि 7 ची बेरीज करायची 14/9. डायरेक्ट मनामध्ये उत्तर आलं पाहिजे. डायरेक्ट कॅल्क्युलेशन मनामध्ये पटकन करून उत्तर आलं पाहिजे. आलं लक्षात? तुझ्या पद्धतीने सोडवलंय तरी उत्तर तेच आलंय. कोणत्याही पद्धतीने सोडवा फक्त उत्तर आलं पाहिजे. चला हे लिहून घ्या. हे गणित लिहून घ्या. अपूर्णांकाची बेरीज. अपूर्णांकाची बेरीज करताना बघा एखादं उदाहरण तुम्हाला समजून देते. 7/2 अधिक 5/2 असेल. हा अपूर्णांकाची बेरीज करताना बघा छेद समान आहे. छेद समान आहे. 7/2 अधिक 5/2. ज्या वेळेस अपूर्णांकाची बेरीज करताय आणि त्यावेळेस जर छेद समान असेल तर बेरीज करणं खूप सोपं आहे. छेदासाठी छेद लिहून घ्यायचा तुम्ही आणि अंशांशाची बेरीज करायची. 7 आणि 5 12 म्हणजे 12/2 आलं. 12/2 आलंय. तुम्हाला इथं बघा इथं संक्षिप्त रूप देता आलं तर द्यायचंय. तर इथं 2 न 12ला भाग जातो. बे सक्क 12 आणि याचं उत्तर आलेलं आहे 6. म्हणजे 7/2 अधिक 5/2 याचं आपण काय केलेलं आहे छेदासाठी छेद घेतलाय. याच्यामध्ये छेदासाठी छेद घेतलाय का तर दोन्ही छेद समान आहेत. जर दोन्ही छेद समान नसतील तर आपल्याला छेद समान करून घ्यावा लागतो. आणि अंशांशाची बेरीज करायची. अंशांशाची बेरीज करायची. कोणी तर असं करेल 2 आणि 2 4 म्हणजे अंशाची बेरीज करतो तसं छेदाची बेरीज कराल पण ते चुकीचं आहे. छेदाची बेरीज करायची नसते. दोन्ही छेदासाठी एक छेद करायचंय. छेद समान करून घ्यायचा आणि छेद घ्यायचं. एक छेद घ्यायचा आणि जर वेगळा असेल छेद बघा इथं दुसरं उदाहरण. जर इथं 8/9 अधिक 3/5 असेल. आता या गणितामध्ये बघा या गणितामध्ये छेद समान आहे का नाही. तर इथं तुम्हाला काय करावं लागेल. इथं पहिल्यांदा छेद समान करावा लागेल. काय करावं लागेल छेद समान करून घेऊ. छेद समान करून घेऊ म्हणजे तुम्हाला समान छेद करायचंय. इथं छेद समान होता. पहिल्या गणितामध्ये छेद समान होता त्यावेळेस छेदासाठी छेद घेतलाय उतरून जसाच्या तसा. म्हणजे छेद समान करायची गरज पडली नाही. परंतु या गणितामध्ये बघा छेद समान नाही त्याच्यामुळे छेद समान करून घ्यायचा आहे. छेद समान करून घेण्यासाठी काय करायचं आहे दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं काय करायचंय पहिल्या अपूर्णांकाला गुणून घ्यायचंय. 8 × 5 छेदामध्ये 9 × 5 म्हणजे या छेदानं काय केलेलं आहे पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने अंशाला गुणलेला आहे. अधिक इथं बघा छेद समान करून घेण्यासाठी आपण इथं पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणून घेतले. आता आपण काय करायचं दुसऱ्या अपूर्णांकाला म्हणजे 3/5 ला कशानं गुणायचंय पहिल्या अपूर्णांकाच्या छेदानं गुणायचंय. म्हणजे 3 × 9 आणि छेदामध्ये 5 × 9 येते. याचा गुणाकार करून घ्यायचा. 8×5 40 आणि 9×5 45. अधिकच्या ठिकाणी अधिक ठेवायचं. 9×3 27 9×5 45. इथं बघा छेद समान झालेला आहे. 45 झालाय छेद समान. 8×5 40 इथं 80 झालंय. 8×5 40 इथं 40/45 येते अधिक 27/45 येते. म्हणजे इथं काय केलं आपण इथं छेद समान नव्हता. मूळ गणिताच्या प्रश्नामध्ये काय संख्येचा छेद समान नाही अपूर्णांकाचा. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा अपूर्णांकाचा छेद समान करून घेण्यासाठी ही क्रिया केली आणि इथं बघा अपूर्णांकाचा छेद समान झालाय. अपूर्णांकाचा छेद समान झाल्यानंतर तुम्हाला गणित सोडवणं सोपं जाते. तर छेदासाठी एक छेद घेतो आपण आणि
अंशाची बेरीज करतो. 7 आणि 0 0 7 येते. 4 आणि 2 6 म्हणजे 67/45. आता इथं जर तुम्हाला संक्षिप्त रूप देता आलं तर इथं देऊ शकता, आणि जर संक्षिप्त रूप भाग जात नसेल तर जशीच्या तशी संख्या ठेवली तरी चालेल. आता 67 आणि 45 ला अशी एक संख्या आहे का? त्यानं दोन्हीला भाग जातोय? नाही. तर उत्तर याचं 67/45 आलेलं आहे.